जे विद्यार्थी 10वी पास असेल तर त्या विद्यार्थ्यांना 30,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे। तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम 2026-27। तर जे विद्यार्थी 10वी पास आहे किंवा 12वी पास आहे तर त्या विद्यार्थ्यांना 30,000 रुपयापर्यंत ही स्कॉलरशिप थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते। तर यामध्ये कोणकोणते विद्यार्थी इलिजिबल असणार आहे, फॉर्म कोणत्या साईटवर भरायचा, या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता ह्या जी स्कॉलरशिप आहे या स्कॉलरशिपचं नाव आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप। ठीक आहे, तर यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर सर्वात प्रथम बघू शकता, तर बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप प्रोग्राम 2026-27 जे विद्यार्थी 10वी पास आहे, बघा 10 पास स्टुडंट, तर यांच्यासाठी लास्ट डेट सध्या 28 जून आहे। ठीक आहे, तुम्ही 28 जूनच्या आत फॉर्म भरा। यामध्ये मुदतवाढ होऊ शकते कारण की जेही 10वी नंतर विद्यार्थी पास आहे जसं की 11th वगैरे ॲडमिशन घेत असेल तर ते विद्यार्थ्यांची ॲडमिशन अजूनही प्रोसेस सुरू आहे। ठीक आहे, तरीसुद्धा 28 तारीख दिलेली आहे, तर ट्राय करा की 28 तारखेच्या आत जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही यामध्ये फॉर्म भरून घ्या। ठीक आहे, तर यामध्ये वन टाईम तुम्हाला किती स्कॉलरशिप मिळणार आहे, 30,000 रुपये। ठीक आहे, सेम टू सेम 12वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर इथे जे व्ह्यू डिटेल्स दिलेला आहे इथून तुम्ही डिटेल्स चेक करू शकता, अप्लाय नावला क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकता। ठीक आहे, तर आपण आता डिटेल्स चेक करणार। तर बघू शकता यामध्ये डेडलाईन कधी दिलेली आहे, 28 तारीख। इलिजिबिलिटी बघू शकता, स्टुडंट हा 10वी पास पाहिजे 2026ला आणि विद्यार्थ्याला मिनिमम किती मार्क्स पाहिजे, 65% तुम्हाला पाहिजे 10वीमध्ये आणि फॅमिली ॲन्युअल इन्कम 8 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे। ठीक आहे, अशा प्रकारे यामध्ये माहिती दिलेली आहे। त्यानंतर यामध्ये प्रिफरन्स बघा, जेही गव्हर्नमेंट स्कूलला असेल त्यांना पहिला प्रिफरन्स देण्यात येणार, नंतर हँडिकॅप आणि नंतर नॉन ईस्ट रिजनवाले जे विद्यार्थी असेल त्यांना प्रिफरन्स देण्यात येणार आहे। सिलेक्शन डायरेक्ट होणार नाही आहे, त्यांना प्रिफरन्स देण्यात येणार आहे फक्त। ठीक आहे, त्यानंतर बेनिफिट्स काय मिळणार आहे, तर वन टाईम तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे आणि ही सुद्धा डिपेंड असणार आहे तुमचे जे फी स्ट्रक्चर आहे त्यावरती। ठीक आहे, तर यामध्ये विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिप आहे ही बुक्स वगैरे जे आहे तुमची ट्युशन फी आहे यासाठी मिळणार आहे। तर यामध्ये जे डॉक्युमेंट्स आहे हे डॉक्युमेंट लिस्टसुद्धा दिलेली आहे। तर विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, ही जी लिंक आहे ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि जर तुम्हाला दिसत नसेल तर डायरेक्टली कमेंट बॉक्समध्ये देतो आहे, जेणेकरून तुम्ही डायरेक्टली या साईटवर येऊन संपूर्ण जी डिटेल्स आहे हे बघू शकले पाहिजे, रीड करू शकले पाहिजे, जेणेकरून तुम्ही यासाठी अप्लायसुद्धा करू शकता। क्लिअर, तर अशा प्रकारे ही अपडेट होती। त्यानंतर जे विद्यार्थी 12वी पास असेल त्यांनासुद्धा यामध्येच माहिती दिली आहे, बघू शकता इथे 12 स्टुडंटसाठी यांचीसुद्धा 28 तारीख लास्ट डेट आहे आणि यांनासुद्धा 30,000 रुपये स्कॉलरशिप मिळू शकते। त्यानंतर इथून व्ह्यू डिटेल्स अप्लाय नावला क्लिक करू शकता, तर इथून आपण डिटेल्स चेक करणार आहे। सेम टू सेम डिटेल्स बघू शकता तुम्ही। तर यामध्ये विद्यार्थी 12वी पास पाहिजे, 2025चा पास चालते, 26चा पास असेल तरी चालेल, 65% मार्क्स पाहिजे, 8 लाखाच्या आत इन्कम पाहिजे, यामध्ये सुद्धा प्रिफरन्स दिलेले आहे। ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांना जे डॉक्युमेंट्स लागते ते डॉक्युमेंट्स बघा, यामध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो, आयडेंटिटी, आधार कार्ड वगैरे, 10वी मार्कशीट, 12वी मार्कशीट, त्यानंतर स्कूल म्हणजे जिथे तुमची ॲडमिशन झाली त्याबद्दलचं काही प्रूफ लागेल, फी रिसिप्ट लागेल तुमची, ॲन्युअल इन्कम आणि बँक पासबुक लागेल तुम्हाला किंवा कॅन्सल चेक लागेल। तर तुमच्याकडे बँक पासबुक असेल तर तुम्ही देऊ शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स आहे द्यावे लागेल आणि त्यानंतर इथून तुम्ही अप्लाय नावला क्लिक करून अप्लाय करू शकता। ठीक आहे, तर ज्याही विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी 10वी पास असेल किंवा 12वी पास असेल तर ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात। तर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर भरा आणि 10वीसाठी सुद्धा डॉक्युमेंट्स बघू शकता, 10वीची मार्कशीट आहे, त्यानंतर ॲडमिशनचं प्रूफ लागेल, फी रिसिप्ट लागेल तुमची जेवी किंवा तुमचं फी स्ट्रक्चर लागेल, किती तुम्हाला फी लागणार आहे, ॲन्युअल इन्कम वडिलाचं आणि बँक पासबुक, एवढेच डॉक्युमेंट लागत आहे। तुम्हाला जर यासाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। 10वी विद्यार्थी ज्यांनाही 65%च्या वर मार्क्स आहे ते विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा आणि यामध्ये तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत डिपेंड करणार आहे तुम्हाला फी वगैरे किती लागणार आहे, ड्रेस कोड, या प्रकारे तुम्ही जेवढी फी भरलेली असेल त्यानुसार तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे ही तुम्हाला देण्यात येणार। तर ज्यांनाही फॉर्म भरायचा असेल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये देण्यात येणार, त्याप्रकारे बघा आणि त्यानुसार आपला फॉर्म भरा। ठीक आहे, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद स्कॉलरशिप 2026-27, तर विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा आणि स्कॉलरशिपचा फायदा घ्या। या व्यतिरिक्त जशा अजूनही काही प्रायव्हेट स्कॉलरशिप आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देणे सुरू राहणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।